विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 1 एप्रिल आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला अधिकची माहिती सांगेल आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक होमवर्क देखील आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, रामनाथ गोयंका उत्कृष्टता पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? पत्रकारिता, साहित्य, विज्ञान की समाजसेवा? तर लक्षात घ्या, हा जो पुरस्कार आहे तो पत्रकारिता यामध्ये दिला जातो. हे जे रामनाथ गोयंका आहे ते उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2026 मध्ये 24 पत्रकारांना 19 श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार नवी दिल्ली येथे भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार रामनाथ गोयंका फाउंडेशनद्वारे दिला जातो. उद्देश निर्भय पत्रकारिता, शोध पत्रकारिता आणि लोकशाही मजबूत करणे हे याचं मुख्य उद्देश आहे. मुख्य विजेते कोण आहेत तर लक्षात घ्या, अनकव्हरिंग इंडिया इनव्हिजिबल श्रेणी बसंत कुमार न्यूज लॉन्ड्री आणि विजयपाल दुडी दैनिक भास्कर यांसाठी. त्यानंतर इन्व्हेस्टिगेटिंग रिपोर्टिंग यामध्ये अवधेश अकोदिया दैनिक भास्कर आणि श्रेया चॅटर्जी इंडिया टुडे यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला आहे. अधिकची माहिती, हा जो पुरस्कार आहे तो इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे संस्थापक रामनाथ गोयंका यांच्या स्मरणार्थ दिला जातो. आपत्कालीन काळात 1975 ते 77 त्यांनी स्वतंत्र व निर्भय पत्रकारिता केली. यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय पर्यावरण व विकास संस्था च्या खाद्य सुरक्षा निर्देशकांत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? USA, जर्मनी, आइसलँड की नॉर्वे? जर तुम्हाला मॉक सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करू शकता. तर यामध्ये पहिल्या क्रमांकावर जो आहे तो आहे आइसलँड. लक्षात घ्या, IIED ने फूड सिक्युरिटी इंडेक्स प्रसिद्ध केला. 1962 देशांचा डेटा हवामान बदलाच्या संदर्भात मोजला गेला. उद्देश हवामान बदलाचा खाद्य सुरक्षा आणि प्रणालीवरील परिणाम मोजणे. 4 मुख्य घटक आहेत. पहिला आहे उपलब्धता, प्रवेश योग्यता, उपयोग आणि स्थिरता आणि टिकाऊपणा. मुख्य मुद्दे, जागतिक सरासरी स्कोर किती आहे त्यांचा तर 6 पॉईंट, म्हणजे जो ॲव्हरेज स्कोर आहे 6.74, परंतु आइसलँडला या ठिकाणी 9.26 पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर सर्वात शेवटी सोमालिया आहे, त्याचा स्कोर किती तर 1.29. भारताचा स्कोर आहे 5.31, म्हणजे जागतिक सरासरीपेक्षा आपला स्कोर कमी आहे. जर 2 डिग्री तापमान वाढल्यास भारताचा स्कोर अजून कमी होऊ शकतो असं त्यांचं अनुमान आहे. ही जी संस्था आहे हिची स्थापना झाली 1973 मध्ये. मुख्यालय आहे लंडन, युनायटेड किंगडम आणि प्रकार कोणता आहे तर स्वतंत्र संशोधन संस्था. यानंतर पुढील प्रश्न, भारताची पहिली हेलिकॉप्टर लॉन्च ड्रोन प्रणाली वायुबाण कोणत्या संस्थेने विकसित केली? DRDO, इंडियन एअरफोर्स, इस्रो की HAL? DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. IF म्हणजे इंडियन एअरफोर्स, इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आणि HAL म्हणजे हिंदुस्तान ऑर्नाटिकल लिमिटेड. आणि याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन बी, इंडियन एअरफोर्स म्हणजेच भारतीय वायुदल. लक्षात घ्या, भारतीय वायुदलाने वायुबाण प्रकल्प सुरू केला. याचे नेतृत्व इंडियन एअरफोर्सच्या डायरेक्टर ऑफ एरोस्पेस डिझाईनद्वारे केले जात आहे. वायुबाणविषयी माहिती घेऊयात. हे एक लहान स्वयंचलित ड्रोन आहे जे हेलिकॉप्टरमधून सोडले जाईल. रेंज 50 ते 80 किलोमीटर, उड्डाण वेळ आहे सुमारे 30 मिनिटं. वैशिष्ट्य, निरीक्षण आणि हल्ला दोन्ही करू शकते. GPS जॅमिंग आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर परिस्थितीही कार्यक्षम आहे. इंडियन एअरफोर्स स्थापना झाली 1932 ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली. प्रमुख आहे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी आणि वायुदल दिन 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेशनचं काम करत असतं, तर एक लाईक लगेचच करून द्या. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस कधी साजरा केला जातो? 28 मार्च, 29, 31 की 30 मार्च? तर हा जो आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस आहे तो 30 मार्च रोजी साजरा केला जातो. लक्षात घ्या, हा दिवस 14 डिसेंबर 2022 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केला. पहिल्यांदा 30 मार्च 2023 रोजी साजरा करण्यात आला. उद्देश काय आहे तर लक्षात घ्या, जागतिक स्तरावर कचरा व्यवस्थापन मजबूत करणे, शाश्वत उत्पादन आणि वापर पद्धतींना प्रोत्साहन देणे. 2026 ची थीम आहे फूड वेस्ट, अन्न वाया जाणे. संयुक्त राष्ट्र म्हणजे युनायटेड नेशन ही एक आंतरशासकीय संस्था आहे. जागतिक शांतता व सुरक्षा राखणे, देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध वाढवणे आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी. UN चार्टर स्वीकार केला 25 जून 1945 ला आणि अधिकृत स्थापना झाली 24 ऑक्टोबर 1945.
पुढील प्रश्न, गुरजंत सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे ज्यांनी अलीकडेच निवृत्तीची घोषणा केली? क्रिकेट, फुटबॉल, हॉकी की बॅडमिंटन? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हॉकी. लक्षात घ्या, भारतीय पुरुष हॉकी संघाचा फॉरवर्ड खेळाडू गुरजंत सिंग याने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांना टोकियो 2020 आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सलग 2 कांस्य पदक जिंकणाऱ्या संघात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नावावर भारतासाठी सर्वात जलद गोल करण्याचा राष्ट्रीय विक्रम आहे. म्हणजे FIH प्रो लीग 2020 मध्ये नेदरलँड विरुद्ध फक्त 13 सेकंदात गोल केला. करिअरमध्ये त्यांनी 130 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 33 गोल केले. इतर माहिती, उत्कृष्ट योगदानासाठी 2021 मध्ये अर्जुन पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. ते अमृतसर, पंजाब येथील राहणारे आहेत. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच 6.2 तीव्रतेचा भूकंप होन्शू बेटावर आला. होन्शू बेट कोणत्या देशाचा भाग आहे? चीन, जपान, इंडोनेशिया की फिलिपिन्स? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जपान. लक्षात घ्या, हा भूकंप सुमारे 10 किलोमीटर खोलीवर झाला. होन्शू हे जपानचे सर्वात मोठे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेलं बेट आहे. येथे टोकियो, ओसाका आणि क्योटो ही प्रमुख शहरे आहेत. हा भाग पॅसिफिक रिंग ऑफ फायर मध्ये असल्याने भूकंप प्रवण क्षेत्र आहे. जगातील हे 7वे सर्वात मोठे बेट आहे. पुढील प्रश्न, पेमेंट व्हिजन 2028 कोणत्या वित्तीय संस्थेद्वारे सुरू करण्यात आले? भारतीय रिझर्व्ह बँक, भीम ॲप, स्टेट बँक ऑफ इंडिया की नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, भारतीय रिझर्व्ह बँक. लक्षात घ्या, भारतीय रिझर्व्ह बँकेने पेमेंट व्हिजन 2028 नावाची नवीन योजना सुरू केली. याचा उद्देश भारतातील डिजिटल पेमेंट प्रणाली अधिक सुरक्षित आणि सुलभ करणे आहे. थीम आहे शेपिंग इंडियाज पेमेंट फ्रंटियर. लक्षात घ्या, यामध्ये मुख्य मुद्दे काय आहेत तर ई चेक म्हणजे इलेक्ट्रॉनिक चेक. RBI ई चेक सुरू करण्याचा विचार करत आहे. हे चेक सारखेच काम करेल पण पूर्णपणे डिजिटल नसल्याने व्यवहार जलद आणि सुरक्षित होतील. चेक क्लिअर होण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल आणि फसवणूक कमी होईल. स्विच ऑन ऑफ फीचर म्हणजे सध्या ही सुविधा मुख्यतः डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये आहे. आता RBI ही सुविधा सर्व डिजिटल पेमेंटसाठी लागू करू इच्छिते. यामुळे ग्राहक स्वतः व्यवहार नियंत्रित करू शकतील आणि फसवणूक टाळू शकतील. RBI भारताची मध्यवर्ती बँक आहे. स्थापना झाली 1 एप्रिल 1935 ला. राष्ट्रीयकरण झालं 1 जानेवारी 1949 ला. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र. मालकी आहे वित्त मंत्रालय, भारत सरकार आणि गव्हर्नर आहे संजय मल्होत्रा. यानंतर पुढील प्रश्न, जल जीवन मिशन 2.0च्या रिफॉर्म फ्रेमवर्कमध्ये सहभागी होणारे 12वे राज्य कोणते आहे? ऑप्शन आहेत आसाम, नागालँड, त्रिपुरा की मेघालय? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मेघालय. लक्षात घ्या, मेघालय आता जल जीवन मिशन 2.0 मध्ये सहभागी झाले आहे. ही योजना ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्यासाठी आहे. मेघालय सरकार आणि जलशक्ती मंत्रालय यांच्यात करार झाला. त्यामुळे मेघालय हे जल जीवन मिशन 2.0 रिफॉर्म फ्रेमवर्कमध्ये सहभागी होणारे 12वे राज्य बनले. मेघालयाने सुमारे 83% ग्रामीण नळ पाणी कव्हरेज साध्य केले आहे. जल जीवन मिशन 2.0. लक्षात घ्या, मार्च 2026 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. उद्देश ग्रामीण भारतात जल सुरक्षा सुनिश्चित करणे. अंतिम मुदत वाढवून डिसेंबर 2028 मध्ये करण्यात आले आहे. आणि जे जल जीवन मिशन आहे त्याचा उद्देश प्रत्येक ग्रामीण घरात स्वच्छ पाणी पोहोचवणे आणि लोकांना सहभाग वाढवणे. सुरुवात झाली 15 ऑगस्ट 2019 ला. मंत्रालय आहे जल शक्ती मंत्रालय. लक्षात घ्या, 2019 मध्ये फक्त 17% ग्रामीण भागांमध्ये नळ होते. 2026 पर्यंत सुमारे 81.6% म्हणजे 15.80 कोटी घरांपर्यंत नळ पाणी पोहोचले. लक्ष डिसेंबर 2028 पर्यंत 19.36 कोटी ग्रामीण घरांना कव्हर करणे आहे. एकूण बजेट आहे 8.69 लाख कोटी रुपये. यानंतर पुढील प्रश्न, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत दिल्लीतील 13वे रेल्वे स्थानके जोडली गेली आहेत. योजना कधी सुरू झाली? तर ही योजना सुरू झाली आहे 2022 मध्ये. लक्षात घ्या, रेल्वे मंत्रालयाद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत संपूर्ण भारतातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे. ही योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली. योजनेअंतर्गत देशभरातील 1338 स्थानकांचे पुनर्विकास केले जात आहे. अलीकडेच दिल्लीतील 13 स्थानके उदाहरणार्थ न्यू दिल्ली, आनंद विहार, दिल्ली कँट आणि सफदरजंग या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. पुनर्विकासातील सुविधा मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, सुधारित प्रवासी सुविधा म्हणजे लिफ्ट, एस्केलेटर आणि वेटिंग हॉल्स.
दिव्यांगांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा इतर उपक्रम, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी वन स्टेशन वन प्रोडक्ट योजनेअंतर्गत स्थानकावर किओस्क उभारले जात आहे. पुढील प्रश्न, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे रिपोर्ट 2025 नुसार भारताचा एकूण बेरोजगारी दर किती झाला आहे? 3.1%, 3.6%, 6.5% की 4.8%? तर याचं योग्य उत्तर आहे 3.1%. लक्षात घ्या, सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने PLFS 2025 वार्षिक अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार भारताचा एकूण बेरोजगारी दर 2024 मधील 3.2% वरून 2025 मध्ये 3.1% झाला आहे. लक्षात घ्या, शिक्षित बेरोजगारी, माध्यमिक व त्यापेक्षा जास्त शिक्षित वर्गात बेरोजगारी दर 7.7% वरून 6.5% झाला. युवा बेरोजगारी, 15 ते 29 वर्ष वयोगटातील बेरोजगारी 10.3% वरून 9.9% इतकी झाली आहे. पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे ही सर्वेक्षण योजना नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसद्वारे 2017 मध्ये सुरू करण्यात आली. उद्देश, भारतातील रोजगार आणि बेरोजगारीचे आकडे गोळा करणे. नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस स्थापना झाली 1 एप्रिल 1996 ला. उद्देश आहे भारतातील सांख्यिकी व सर्वेक्षण डेटा संकलन, विश्लेषण आणि प्रकाशन. पूर्वीचे नाव होते CSO+ आणि म्हणजे आधी काय होतं तर CSO आणि NSO या दोन संस्था होता, त्यांचं मर्जर करून NSO या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि मंत्रालय आहे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. तर या पद्धतीने एकूण आपण 10 प्रश्न बघितले. आता कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. गणिताचा नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा एबल पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन डी, गेरड फाल्टिंग्स. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन बी, साध्वी निरंजन ज्योती. 26 मार्च रोजी कोणता देश आपला स्वातंत्र्य दिन साजरा करतो? याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश. पुढील प्रश्न, मध्य पूर्व संघर्षामुळे जहाजांच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा कोणी सुरू केले? उत्तर आहे भारतीय नौदल. पुढील प्रश्न, भारताचा पहिला पिंक स्टँड कोणत्या महिला क्रिकेटपटूच्या नावावर ठेवण्यात आला? उत्तर आहे हरमनप्रीत कौर, ज्या भारतीय वुमन संघाच्या कर्णधार आहे आणि मुंबई इंडियन्सच्या त्या कॅप्टन आहे. पुढील प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेच्या 14व्या मंत्रिस्तरीय परिषद कोठे आयोजित केली जात आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, याओंडे कॅमरून या ठिकाणी. भारताचे पहिले असे राज्य कोणते ठरणार आहे ज्याला प्रमाणपत्र दिले जाईल? याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. कॅपिटल आहे अमरावती. पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 शिखर परिषद 2026 मध्ये सहभागी होणार आहे. ही परिषद कोणत्या देशात आयोजित होणार आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, फ्रान्स. पुढील प्रश्न, भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने IVFRT म्हणजे इमिग्रेशन, व्हिसा, फॉरेनर रजिस्ट्रेशन अँड ट्रॅकिंग योजनेचा कालावधी कितीपर्यंत वाढवला आहे? तर हा कालावधी वाढवला आहे 2031 पर्यंत. पुढील प्रश्न, अमरनाथ टायगर रिझर्व्ह मधून आदिवासी कुटुंबांचे पुनर्वसन केले जात आहे. हे कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा. कॅपिटल हैदराबाद. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न, 35वा सरस्वती सन्मान 2025 कोणत्या लेखकाला दिला जाणार आहे? रामकुमार मुखोपाध्याय, चेतन भगत, अमिताभ घोष की अरुंधती रॉय? प्रश्नाचं उत्तर कमेंट करा. तसेच चालू घडामोडींचं मटेरियल हवं असेल तर 6000 प्रश्न, 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला मंथ वाईज PDF फाईल भेटतील. चालू घडामोडीच्या सोबत महत्त्वाचे PDF फाईल देखील आहेत, ऑनलाईन टेस्ट देखील आहेत. परचेस करण्याकरता ॲप डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. तसेच कंटेंट आवडला असेल तर एक लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करायचे असेल तर हा QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. थँक्यू.